आता येतोय. नियती मॅम, माझा आवाज कमी येतोय का? नाही मॅम, तुमचा बरोबर येतोय आवाज. ठीक आहे. मुलांना तुमचं व्हॉल्यूम वगैरे फुल आहे का बघा मोबाईलचा. ठीक आहे, चला मला आठवण करून द्या, आपण लास्ट क्लासमध्ये काय केलेलं पटकन. संपर्क बल व संपर्क बल टीचर. तू आम्हाला जेवढं आठवतंय आपण त्वरण पण बघितलेलं. त्वरण नाही, काय म्हणतात त्याला, जडत्व पण बघितलेलं. मॅम इलेक्ट्रॉनिक एकदम पुढे जायचं चांगली. चुंबकीय बल, पुढच्या रूम मध्ये आकर्षण बल, एक जणाने घर्षण बल. एक मिनिट, मी सगळ्यांचे माईक ऑफ केलेत. आता ज्यांना बोलायचं त्यांनी कॅमेरा ऑन, आय मीन हात वर करा, आणि मी एकेकाचं नाव घेईल तेव्हा त्यानेच फक्त बोला. असे 3-4 जण एकत्र बोललं कसं कळणार, सांगा तुम्हीच मला. येस, अक्षरा बोलेल आता. मॅम चॅट बॉक्स ओपन करा मॅम. अच्छा ठीक आहे. मुलांना मॅम आवाज नाही येते तुमचा. ज्या मुलांनी स्वतःच्या नावाने जॉईन नाही केलंय त्यांनी चॅटबॉक्स मध्ये स्वतःचं नाव टाका. ज्यांना माझा आवाज येत नाहीये रिजॉईन करा मीटिंग सोडून. ठीक आहे. लावण्या, होमवर्क काय दिलेलं मी गेल्या वेळी? यस मॅम. होमवर्क काय दिलेला मी? इनर्शिया शिकलेला मॅम. हा, इनर्शिया आपण शिकलेलो. हो, पण मी होमवर्क काय तर दिला असेल ना. होमवर्क होता असंपर्क बल व संपर्क बल यांमधील फरक ओळखायचा होता मॅम. हो मॅम, संपर्क बल व संपर्क बले यातील फरक आणि त्यांच्या जोड्या सांगितल्या होत्या. बरं, ठीक आहे, कळलं. एक स्लाइड गेल्या वेळी सांगायची राहिलेली ती मी सांगते तुम्हाला आता. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण घेऊ. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. अरे अजून चालूच नाही केली बेटा. टाइम दिसतंय. ठीक आहे. आता दिसतं. हे आपण ना ब्रिज कोर्स मध्ये पण केलेलं, पण तरी पण रिवाइज करतोय आपण. आणि हे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचंय आणि त्याच्यात मध्ये स्वतःहून तुमच्या मनाने 2-2 उदाहरणे पण टाकायचे. बल, एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं की त्या बलामुळे आपल्याला काय काय परिणाम मिळू शकतो. ठीक आहे, ते आपण ह्याच्यामध्ये बघितलंय. येस अक्षरा. बल किंवा दाब किंवा त्या धडा आहे का या? हो, बल आणि दाब तो धडा आहे, बरोबर. रुद्र, बेटा रुद्र. मागच्या वेळेस गुरुत्वाकर्षण बल, चुंबकीय बल, इलेक्ट्रॉनिक फोर्स, स्नायू बल, घर्षण बल याचा अभ्यास केला होता टीचर. बरोबर. आता की नाही मी दुसरा प्रश्न विचारते. बल लावल्याने की नाही आपण 5 परिणाम बघू शकतो. ते परिणाम एक एक करून ह्या स्लाइड वरती तुमच्या पुढे आहेत. एक काही सेकंडचा टाइम देते मी, स्लाइड मधून गो थ्रू करा. त्याच्यानंतर हे एक एक परिणामाला तुम्ही मला स्पष्ट करणार आहात. मी ऑलरेडी हे तुम्हाला शिकवलेलं आहे यापूर्वी मेजॉरिटी मुलांना, जे ब्रिज कोर्सला होते त्यांना. ठीक आहे, आणि नसेल तरी पण सोपं आहे हे समजायला. एकदा वाचलं की तुम्हाला थोडं तरी कळेलच, असं नाही की काहीच नाही कळणार, थोडस तरी कळेलच. मॅम हे लिहायचंय का? आता लगेच नाही लिहायचंय बेटा, नंतर ना लिहायचंय. ठीक आहे, तर आता मला स्क्रीनशॉट काढला. ओके मॅम. ठीक आहे, आता वाचून समजलंय आणि आता तुम्ही ती उदाहरणं बरोबर एक्सप्लेन करू शकता मला असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हात वर करा. मग मी एकेकाला विचारते की ह्या प्रत्येक मुद्द्यात बेटा हे जे मुद्दे दिलेत ना, 5 मुद्दे दिलेत, बल लावल्याने आपण काय काय घडवू शकतो, वस्तूचे परिणाम, तर तो प्रत्येक मुद्दा उदाहरणासहित मला स्पष्ट करायचा आहे तुम्हाला. कोण सांगेल?
मॅम उदाहरण तर नाही सांगता येणार. सोपं आहे. नीट वाचलं की उदाहरण पण सांगू शकता तुम्ही. एक पण नाही. अरे बापरे. ते जे तुम्ही 1 नंबरला दिलाय ना, ते गतीमध्ये एखादी वस्तू सेट करू शकते. हम्म. हा. त्याचं उदाहरण आहे की एखादी म्हणजे जी वस्तू असेल, म्हणजे आता या पहिल्या चित्रामध्ये आहे की तो मुलगा तो बॉल कॅच करतोय फुटबॉलला, म्हणजे तो जो बॉल आहे तो त्या वेगामध्ये तो सेट करू शकतो, म्हणजे त्याच्या हातांमध्ये सेट करू शकतो. त्याला ते गतीमध्ये एखादी वस्तू सेट करू शकते असं म्हणतात. नाही एक्झॅक्टली जागृती. पहिल्या मुद्द्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते मुलांनो. ते गतीमध्ये एखादी वस्तू सेट करू शकते म्हणजे काय, एखादी वस्तू स्थिर आहे, त्या स्थिर वस्तूला आपण गती देऊ शकतो. समजा की आता इथे माझ्या टेबलावरती एक ठोकळा आहे, पेपर वेट असतं की नाही ते गोल गोल, ते तिथे ठेवलेलं आहे. मी त्याला गोल फिरवलं की ते गोल 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 त्या गतीमध्ये सेट होऊन जाईल. किंवा पेन ठेवलेलं आहे, पेनाला मी टिचकी मारली, पेन लगेच गरंगळत दुसऱ्या बाजूला जायला लागेल. तर स्थिर वस्तूला बल लावून आपण त्याला गतीमध्ये सेट करू शकतो, त्याला गतिशील बनवू शकतो. हे पहिला मुद्द्याचं स्पष्टीकरण आहे. कळलं? आता असंच मला दुसरा मुद्दा कोण समजवेल, कोण स्पष्ट करून सांगेल, आणि ते पण उदाहरणासहित. कोण सांगेल? येस कुमार सिंग. अच्छा, त्याने आताशी जॉईन केले. एवढा उघड आहे का? ते एखाद्या वस्तूला विश्रांती देऊ शकते. मॅम मी सांगू? एकटी जागृतीच सांगते, बाकीच्या मुलांना काय झालं समजत नाहीये का? ट्राय तरी करा, चुकीचं असेल तरी चालेल, पण जागृती सांग. ते एखाद्या वस्तूला विश्रांती देऊ शकते म्हणजे जर एखादी वस्तू अशी गतीमध्ये आहे, त्या वस्तूला आपण थांबवू शकतो, म्हणजेच विश्रांती देऊ शकतो. येस, व्हेरी व्हेरी गुड. अगदी बरोबर. एखादं उदाहरण आता मुद्दा समजलाय, आता उदाहरण मला दुसऱ्या कोणाकडून तरी पाहिजे. कोणीतरी हात वर करा. येस रुद्र. मॅम समजा आपण एका बॉल फेकला किंवा काही दुसरी वस्तू फेकली, तिला अडवली किंवा पकडली तर त्याला थांबवणं, विश्रांती देणं असं म्हणू शकतो टीचर आपण. येस, तुमच्याकडे ना एखादा बॉल येतोय, फुटबॉल येतोय गरंगळत, तुम्ही पटकन त्याला पाय लावला आणि थांबवला. बरोबर. हरिओम, अजून एखादं उदाहरण देऊ शकतोस? मॅडम आता समजी आम्ही बॅट बॉल घेताय, तर कोणत्या मुलाने बॉल टाकला तर त्यानं मारला, बॉल एका ठिकाणी थांबला आणि तो पळतच नाही आणि तो बॉल तरीच थांबला, त्याने विश्रांती केली बॉलने. हा, हरिओम. मग की नाही, त्याने मुलाने तर तिथे फोर्स नाही लावलं, बॉल नाही लावलं, आपोआपच बॉल जर थांबला तर मग कोणी थांबवला रे बॉल? त्याचा थांबला. स्वतःहून बॉल नाही थांबला. त्या बॉलची स्पीड कमी होती, गुरुत्वाकर्षण. त्या बॉलची स्पीड कमी होती. घर्षणा. मॅम त्याला काहीतरी वट लागला असेल, घर्षणामुळे बॉल थांबला. तो ग्राउंड. मॅम गुरुत्वाकर्षण. नाही, गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतोय रे, थांबत नाहीये तो थांबला. बॉल घरंगळत जात 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 थांबला, कारण त्याचं घर्षण होतंय ना जमिनी बरोबर. ते घर्षण ओव्हरकम करून, म्हणजे ते घर्षण मागे टाकून बॉलला पुढे जाण्यासाठी खूप बल लावावं लागतं, म्हणून त्याची गती कमी 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 होत असते. जर समजा त्याचं जमिनी बरोबर घर्षण नसतं होत ना मुलांनो, तो बॉल अनंत काळापर्यंत पुढे 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 जात राहिला असता, कधी थांबलाच नसता. घर्षण होतं म्हणून तो थांबतो. बरं, ठीक आहे. चला, आता पुढचं काय आहे, ते हालचालीची दिशा बदलू शकते. हे तर खूप सोपं आहे. वस्तू एखाद्या दिशेमध्ये जातीये, गतिशील एखाद्या दिशेमध्ये जातीये, तर आपण काय करू शकतो, त्या वस्तूची दिशा बदलू शकतो. सायकल तुम्ही सगळे खेळला असाल. हो मॅम. हो मॅम. सायकलची दिशा बदलता की नाही तुम्ही? हो मॅम. सायकलची दिशा. हो मॅम, हँडल फिरवून दिशा बदलवू शकतो.
हो, हो मॅम. बल लावून आपण दिशा बदलू. त्याच्यानंतर मॅम मी सांगू? हा उमा सांग. मॅम एखादी बॉल जर कधी आपल्याकडे येत असला त्याला थांबवून आपण दुसऱ्या दिशेकडे पण पायाने हे करू शकतो. येस, तुमच्याकडे जो फुटबॉल घरंगळत येतोय तोपर्यंतच तुम्ही त्याला किक मारून दुसरी दिशेला वळवला. येस, मॅम तुम्ही मी तसं सांगू? पण येस रुद्र. बॉलिंग करणारा जेव्हा बॉल टाकतो टीचर, तेव्हा बॅट्समॅनने बॉल मारला का त्याची दिशा बदलते. हा, अगदी बरोबर. बॉलर एकी दिशेला टाकतोय बॉल आणि बॅट्समन दुसऱ्या दिशेला त्याला मारतोय, दिशा बदलतोय बॉलची. अगदी बरोबर. परत पुढचा मुद्दा काय आहे, ते गतीची तीव्रता म्हणजे वेग, म्हणजे त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड आपण कमी जास्त करू शकतो की नाही? गाडी चालवतोय हो. किंवा तुम्ही हो मॅम. सायकल करू चालवताय. शकतो. मॅम ब्रेक लावून पण होऊ शकतो गाडीला. तुम्ही सायकल चालवताय आणि रस्त्यावर खूप गर्दी आहे, मग तुम्ही एकदम हळूहळू सायकल चालवता आणि रोड एकदम मोकळा असेल तर एकदम फास्ट तुम्ही सायकल चालवता, है ना? तर तुम्ही गती कमी जास्त करू शकता, ऍडजस्ट करू शकता गती तुमच्या गरजेप्रमाणे. बलामुळे बल लावून गती जास्त पण करू शकतो, बल लावून गती कमी पण करू शकतो. ठीक आहे. आणि हे लास्ट वाला तर किती सोपं आहे. आपण काय करू शकतो, वस्तूचा आकार बदलू शकतो. बदलू शकतो. आता ह्याचं उदाहरण तुम्ही स्वतःहून द्या. चला. मॅम मी सांगू? नाही, थांबा, हात वर करा. हे काय रे, रुद्र, जागृती, उमा, फक्त एवढीच मुलं थोडी नाहीत क्लासमध्ये, बाकीची मुलं पण काय बोलतच नाहीत. एवढं अवघड आहे का? मी स्वतः आता नाव घेते. गोपाल बेटा अनम्यूट कर. गोपाल. हा, कोमल खरकर. खारकर मॅम. हा, कोमल खारकर. आपण बल लावून आकार बदलू शकतो एखाद्या वस्तूचा. उदाहरण देऊन सांग ना. आपण काठीला मोडला की तिचा आकार बदलतो मॅम. काठीला हा, कोणती पण काठी राहिली तिला मोडलं का तिचा आकार. अच्छा. मॅम मी सांगू? बरोबर, तिचा आकार बदलू शकतो काठीला मोडल्यावर. अगदी बरोबर. हा, ठीक आहे उमा, सांग दुसरं उदाहरण सांग. आपण पाणी राहिलं ते दुसऱ्या भांड्यात जर टाकलं तर पाण्याचा आकार बदलू शकतो. ते ऍक्च्युली तो वेगळा कन्सेप्ट आहे उमा. इथे बल लावून पण आपण, मॅम पाण्याला तर आकार नसतो ना. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. पण तो भांड्यात ओतलं त्यामुळे त्याला आकार आला, मग तो भांड्याचा आकार ठरतो ना. हो, बरोबर. दर्शन सांग दर्शन. मॅम आपण जर एखाद्या खोक्याला असं दाबलं तर ते त्याचा आकार बदलू शकतो. हा, खोक्याला दाबलं, कार्डबोर्ड पेपरचा जो खोकं बनलेला असतं, दाबलं की आकार बदलतो. खूप आकार मॅम बदलायचे. आपण जर कधी प्लास्टिकची बॉटल जर चिप केली तर तिचा पण आकार बदलू शकतो. हा, बरोबर. ते सांगितलं. आकार बदलायचे तर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. प्लास्टिकची बॉटल ज्यावेळी तुम्ही दाबता, रबर बँड त्यावेळी तुम्ही खेचता, त्याच्यानंतर ना पीठ मळताना, परत मातीला तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता, मातीला दाबून मळून. तर खूप सारे मॅम, एक्झाम्पल्स आहेत. प्लॅस्टिकच्या गोष्टीला फोडला का तिचा पण आकार बदलतो. हो, बरोबर. उदाहरणार्थ जर कधी आपल्याकडे कसलं मिश्रण असलं ते आपण जर कुठल्या साच्यात ओतलं तर त्याचा आकार बदलू शकतो. मिश्रण काय, परत बोल, कळलं नाही मला. मॅम, एखादी प्लास्टिकचं जर आपण मिश्रण बनवलं आणि त्याला आपण दुसऱ्या साच्यांमध्ये ओतत गेलो तर त्यांचा आकार बदलू शकतो त्या प्लास्टिकच्या मिश्रणाचा. अच्छा, म्हणजे प्लास्टिक बनवण्यासाठी. अच्छा, ओके, ठीक आहे. तरी पण ती मॅम याला तर बल नाही लागणार ना. तेच म्हटलं, ती वेगळी कन्सेप्ट आहे. याला बल नाही लागणार. ते उदाहरण आपण इथे नाही देऊ शकत. ठीक आहे. चला, आता लास्ट टाइम आपण हे बघितलेलं जडत्व म्हणजे काय असतं हे तुम्हाला सांगितलेलं होतं मी, बरोबर आहे? कोणाला आठवतंय का? जडत्व म्हणजे वजन.
नाही, जडत्व म्हणजे वजन नाही, वजनामुळे जडत्व असतं. तर जडत्व काय असतं हे तसं तुम्हाला स्लाइडवर दिसतेच, पण कोण मला जरा स्पष्ट करेल, बघूया तुमच्या किती लक्षात आहे. ज्याला सांगायचे त्याने हात वर करा. मला आता मॅम मी त्या दिवशी दुसऱ्या क्लासमध्ये जॉईन झाला होता टीचर. मॅम मी सांगू? ठीक आहे, मी आता चॅट बंद करते. तुमचं झालंय? बरं सांग जागृती, सांग. माझा आवाज येतोय? मॅम स्क्रीनवरच वाचून सांगू का? वाचू शकतेस तू उमा, पण तुला मला एक्सप्लेन करावं लागेल. जे वाचले ते समजले किती? मॅम मी सांगू? सांग सांग. एखाद्या ग्लास मध्ये आपण पाणी घेतलं, त्यावरती एक कडक पुठ्ठा घेतला आणि तो झाकण्या अगोदर आपण जर एक कॉइन घेतला 2 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा, तो त्या पाण्यात नाही मॅम, पाण्यात नाही टाकायचा, त्या पुठ्ठ्यावरती ठेवायचा आणि मग त्या पाण्याला जर उलट केलं तर ते पाणी हे नाही होणार, खाली पडणार नाही, म्हणजे त्याला बल लागेल, जडत्व लागेल. नीट बघ बरं आकृती. अर्ध्यापर्यंत तू बरोबर सांगितलंस. मॅम तो कॉइन पाण्यात टाकला वाटतं. नाही रे, आपण ना त्या कार्डबोर्डला टिचकी मारतो. कार्डबोर्डवर ठेवला कॉइन, त्याच्या खाली एक ग्लास, कार्डबोर्डला टिचकी मारली की तो कॉइन पण त्या कार्डबोर्ड बरोबर पुढे जायला पाहिजे ना, तो नाही जात, तो तिथल्या तिथेच राहतो. मॅम कारण की तो जड असतो. हा, तो तिथल्या तिथेच राहतो आणि मग खाली पडतो. त्यामुळे मग ते पाणी खाली येऊ नाही शकत मॅम, म्हणजे जडत्व. पाण्याचा इथे संबंधच नाहीये. आपण मोकळा ग्लास घेऊ शकतो. मॅम एखाद्या वस्तूचे वस्तुमान जितके जास्त तितकेच त्याचे जडत्व. हा, तुम्हाला आठवतंय मी ह्याचे तुम्हाला काही काही एक्झाम्पल्स दिलेले. काय एक्झाम्पल दिलेले? खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले. जसं कॅरम खेळतो आपण, कॅरमच्या जे कॉइन्स आहेत ते एकावर एक ठेवलेले असतात. बरोबर जर लाईनीमध्ये ठेवले असतील आणि बरोबर आपण मध्यभागी तो एकदम लास्टला जो कॉइन आहे त्याच्या मध्यभागी मारलं तर तो एकच कॉइन बाहेर निघतो, ती एकच कॅरमची सोंगटी बाहेर निघते. बाकीचे तसेच्या तसे खाली न पडता फक्त खाली शिफ्ट होतात, है ना, बाजूला न पडता खाली शिफ्ट होतात. कशामुळे? जडत्वामुळे. ठीक आहे. जडत्व म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल, कोणती पण वस्तू आहे ना ह्या जगामध्ये, ती की नाही समजा स्थिर असेल तर तिला स्थिरच राहायचंय. कोणती पण वस्तू समजा गतिशील असेल तर तिला गतिशीलच राहायचंय. तर तिच्या गतीच्या अवस्थेत जर आपण चेंज करण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्याला अडवते तसं करण्यापासून. जसं की आता घरामध्ये तुमच्या बॉक्स ठेवलाय, त्या बॉक्सला तुम्ही ढकलून दुसरीकडे शिफ्ट करायचा प्रयत्न करताय. बॉक्सची गतीची अवस्था आधी काय आहे की तो बॉक्स स्थिर आहे आणि त्याला तुम्हाला आता काय करायचंय, गती देऊन साईडला फिरवायचंय कुठेतरी. तो बॉक्स आपल्याला तसं करण्यापासून अडवतोय. कशाच्या मार्फत अडवतोय? त्याच्या जडत्वाच्या. त्याच्या वस्तुमानाच्या मार्फत तो आपल्याला अडवतोय. जेवढा वस्तुमान म्हणजे मॅम वस्तुमान म्हणजे वस्तूतील पदार्थाचे प्रमाण मोजणे, हे हालचालीतील बदलासाठी वस्तूचा प्रतिकार निर्धारित करते. ऐका, जागृती बेटा आधी समजून घे. हे वाचायला लिहायला ते तुमच्याकडे स्लाइड आहेच. कुठली पण वस्तू तिच्या गतीच्या अवस्थेमध्ये परिवर्तन होत असेल किंवा आपण करत असू तर ती आपल्याला अडवते. कशाच्या मार्फत अडवते? वस्तू जर स्थिर असेल तर ती तिच्या वजनाच्या मार्फत आपल्याला अडवते. जसं की बघा, जेवढं जास्त वजन तेवढा जास्त विरोध. बॉक्स हलका असेल तर लगेच सरकवता येईल, बॉक्स जड असेल तर त्याला आपल्याला लवकर नाही सरकवता येणार, खूप जास्त बल लावावं लागेल आपल्याला. तर आपण जे बल लावतो ना मुलांनो, ते 2 गोष्टींसाठी वापरलं जातं. पहिली गोष्ट काय आहे?
पहिली गोष्ट काय आहे, त्या बॉक्सचं जे जडत्व आहे ते जडत्वापासून त्याला काय करावं लागेल, आपल्याला आधी परावृत्त करावं लागेल, म्हणजे त्याच्या वजनाच्या विरुद्ध आपण बल लावतोय. आणि दुसरं मग बल लावून ते जे बल लागलं ते आता दुसरं कशासाठी वापरलं जाणार, त्याला गती द्यायला. तर सगळ्यात आधी तर त्याचं जडत्व घालवायचं आणि नंतर त्याचं काय करायचं, त्याला गती द्यायची. अशा दोन गोष्टींसाठी तो आपण जे बल लावले ते काम करत असतं. ठीक आहे. म्हणून जेवढं जास्त बल म्हणजे जेवढं जास्त तो बॉक्स हेवी असेल, त्याचं वस्तुमान जास्त असेल, ह्याचा अर्थ तेवढंच जास्त त्याच्याकडे जडत्व आहे आणि म्हणून आपल्याला बल पण जास्त लावावं लागतं. ठीक आहे. तर ही झालं स्थिर वस्तूसाठी. तुम्हाला अजून एक गोष्ट शिकवलेली, जर वस्तू गतिशील असेल तर मग जडत्व त्याच्याकडे जडत्व दोन गोष्टींमुळे येतं. एकतर त्याचं वस्तुमान तर आहेच, शिवाय काय आहे त्याच्याबरोबर, त्याची गती. आठवते मी एक्झाम्पल दिलेलं, फॅन एकदम स्लो गोल गोल फिरत असेल तर आपण त्याला लगेच थांबवू शकतो, थोडंसं बल लावून तो फॅन थांबेल. पण फॅन एकदम फास्ट फास्ट फिरतोय तर आपण त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्त बल लावावं लागेल, हो की नाही? आठवते का? हे तुम्ही मागच्या क्लास मध्ये शिकवलं. येस, तेच रिवाइज करवते. तर जडत्व काय असतं, स्थिर वस्तूंसाठी त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतं आणि गतिशील वस्तूंसाठी त्याचं वस्तुमान आणि त्याचा वेग ह्या दोघांवरती अवलंबून असतं. ठीक आहे. तर आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलंय. टेक्स्टबुक म्हणजे मधून मॅम एखाद्या वस्तूची जडत्व त्याच्या वस्तुमानाच्या थेट प्रमाणात असते, तर जितकी ती जास्त वस्तू तितकीच तिचे जडत्व. जितकं वस्तुमान जास्त तितकं जास्त जडत्व. तितकंच जडत्व. येस, अगदी बरोबर. ठीक आहे. तर आता इथपर्यंत आपलं बल आणि दाब आहे ना धड्याचं नाव. तर बलापर्यंत आपली कन्सेप्ट पूर्ण झालीय. म्हणजे आपलं बल काय असतं ते संपलंय. आता आपण पुढचा टॉपिक, दुसरा हाफ चालू करणार आहे धड्याचा, दाब. दाब काय असतो आता तुम्ही मला सांगणार आहात, दाब म्हणजे काय? कोण सांगेल दाब काय असतं? आपण कोणत्याही वस्तूला दाबतो मॅम त्याला दाब म्हणतात. हा, दाबतो त्याला दाब म्हणतात. मग बल लावणं आणि दाबणं दोघांमध्ये काय फरक आहे रे? बरोबर आहे. आहे की नाही? मग डोकं लावायची गोष्ट ना, बल आणि दाबामध्ये काय फरक आहे? आहे मॅम बल म्हणजे मॅम हवेचा दाब असतो. आणि दाब म्हणजे अल्लाह असं त्याला दाब देणे. बरं, ठीक आहे. मॅम हवेचा दाब पण असतो ना? हो, हवेचा पण दाब असतो. चला मी तुम्हाला ह्याच्यासाठी ना एक छानसं उदाहरण देते बरं का. बल आणि दाब ह्या दोघांमध्ये काय फरक आहे आज तुम्हाला कळेल. ठीक आहे. बल म्हणजे काय, आपण ओढणं किंवा ढकलणं ह्या क्रियेमधून आपल्या स्नायूंचा वापर करून जे लावतोय ते बल आहे. ठीक आहे. आता दाब काय आहे, दाब पण बलच असतं, दाब सुद्धा बलच असतं, पण त्याच्यात अजून दोन गोष्टी ऍड करतो आपण. काय करतो? दाब हा ना ज्या पण आपण पृष्ठभागावर लावतोय तो नेहमी ना काटकोन असतो. काटकोन कळते तुम्हाला? काटकोनामध्ये असतो. जसं की आता तुम्ही गणितामध्ये शिकलाय काटकोन काय असतो, 90 अंश. 90 अंशाचा कोणाला काटकोन असे म्हणतात. 90 अंशांच्या कोणाला काटकोन असे म्हणतात. हे बघा, आता जसं की हा समजा मी घेतला, एक रिमोट घेतला हातामध्ये, तर मी ह्याला फक्त इकडून सरकवलं, ह्याला असं मी सरकवलं तर हे मी काय लावते, बल लावते. त्याच्या पृष्ठभागाच्या एका साईडने त्याला मी सरकवलं, हे नुसतं बल लावलं. पण मी ह्याला वरतून प्रेस केलं तर हा काय होईल? दाब होईल. हा, चांगल्या पद्धतीने समजूया.
दाबामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर बल आपण जे लावत असतो ते पृष्ठभागाच्या 90 अंशामध्ये लावत असतो, पृष्ठभागाला 90 अंशामध्ये लावत असतो. आणि दुसरी गोष्ट, दाबामध्ये आपण ज्या पृष्ठभागावरती बल लावतोय तो त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ पण मोजलं जातं. त्या पृष्ठभागाचं काय केलं जातं, क्षेत्रफळ सुद्धा क्षेत्रफळ पण मोजलं जातं. आपण जसे की एखादी बॅग भरत असताना कपडे दाबतो मध्ये. बरोबर. आता तुम्ही बघा ह्याच्यामध्ये बघितलं, मॅम आपण एका फुग्यामध्ये जेव्हा आपली हवा भरतो आणि त्याला एक गाठ मारून आपण त्याला फोडण्याचा प्रयत्न करतो, असं दाब देऊनच करतो, त्याला पण दाब म्हणतात ना. म्हणू शकतो, पण तुम्हाला आता अजून जास्त चांगले समजेल हे कन्सेप्ट दाबाची काय असते. मी ह्या आकृतीवरून तुम्हाला सांगते. एक मिनिट, मी पुन्हा मॅम स्क्रीन दिसत नाहीये. हो, मी स्क्रीन बंद करते बेटा. बघा आता काय केलंय, आता समजा इमॅजिन करा, असं कल्पना करा की ह्या आकृतीमध्ये की नाही हे जे खाली ग्रे कलरचा सपोर्ट दिसतोय की नाही तुम्हाला, समजा तो आपण काय नाही, ह्या एकावर एक अशा दोन विटा आहेत, एकावर एक ठेवलेल्या अशा काय आहेत, ह्या दोन विटा आहेत. ठीक आहे. आणि समजा ह्या विटा की नाही आपण काय केलंय, आपण चिखल केलंय आणि त्या चिखलाला एकदम असं प्लेन करून ठेवलंय. आता त्या चिखलामध्ये आपण ह्या विटा ठेवल्या, तर झालंय काय, पहिल्यांदा ह्या दोन विटा अशा ठेवल्या, एकावर एक आडव्या ठेवल्या. नंतर काय केलंय, एक वीट उभी ठेवली आणि त्याच्यावरती दुसरी वीट आडवी ठेवली. आणि नंतर काय केले, खालची वीट आडवी आणि त्याच्यावरची वीट उभी आहे. आता तुम्ही असं केल्यावरती समजा ह्या तुम्ही सगळ्या विटा बाजूला काढल्या आणि तुम्ही चेक केलं की ह्या वेगवेगळ्या पद्धतीने विटा ठेवल्यावर किती आतमध्ये तो चिखल गेला, म्हणजे त्या विटांचा आतमध्ये निशाण बनेल ना, ते कोणत्या विटेमुळे जास्त डीप असं निशाण बनले, जास्त खोलवालं निशाण बनले. मॅम 2 नंबरच्या. मॅम 2 नंबर. मॅम 1 नंबरचा. मी म्हणते खोल, जास्त मोठं निशाण नाही म्हणत आहे, जास्त खोलावरती कोण गेले असेल. 2 नंबरच्याच मॅम. 2 नंबरचा मॅम. 2 पहिलं. नंबरचा मॅम. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण सांगू शकता तुम्ही मला? हो मॅम, मी सांगू? अजून कोणी कारण सांगू शकतो? मॅम मी सांगू का? मॅम मी सांगू? हरिओम सांगेल. हरिओम, तुझं पण म्हणणं 2 नंबरच आहे, 2 नंबरच्या पोझिशन मध्ये वीट जास्त खोलावर जाईल. काय मॅडम? तुझं पण हेच म्हणणं आहे का की 2 नंबरच्या आकृतीमध्ये वीट जास्त खोलावर जाईल? नाही मॅडम, माहित 3 आहे. अच्छा, तुझं म्हणणं 3 नंबर वरती आहे. बरं, ठीक आहे. चला मुलांनो, उमा सांग, कारण सांग. मॅम मी सांगू? उमाचं झालं की तू पण सांग जागृती. सांग तू, जागृती सांग. मॅम आपण एक वीट अशी उभी ठेवली आणि त्याच्यावरती आडवी वीट ठेवली, म्हणजे जी उभी वीट ठेवली होती त्याच्यावरती त्या आडव्या विटेचं वजन पडलं ना, त्यामुळे मग ती वीट खाली दाबल्या गेली आणि तिचं जे खालचं तोंड होतं, जी खालची साईड होती ती छोटी होती आणि जी आडवी साईड होती ती मोठी होती. त्यामुळे त्या आडव्या विटेचं वजन त्या खालच्या उभ्या विटेवरती पडलं, त्यामुळे ती वीट जास्त खोल गेली मॅम. बर, ठीक आहे. रुद्र? मॅम 3ऱ्या नंबरचं वाटतंय मॅम, कारण तिथे दाबायला पण साधन चांगलं आहे मॅम, आणि ते विटाईच्या आकारचं आहे मॅम खालचं, आणि ते जास्त खालपर्यंत जाऊ शकेल मॅम, असं मला वाटतंय. बर, नाही आले. मॅम 1 नंबरचं बरोबर आहे मॅम. बरं, ठीक आहे मुलांनो. आता ना तुम्ही काय करा माहितीये का, मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते. समजा
समजा तुम्ही ना एका नदीच्या किनारी किंवा समुद्राच्या किनारी गेलाय आणि बघा तिथली किनाऱ्याची जी वाळू असते ना अशी एकदम छानशी झालेली असते. आपण त्याच्यामध्ये नाही का घर बनवतो, किल्ला बनवतो, काय चिकन झालेली असते मॅम ती माती. ठीक आहे. आता समजा तुम्ही त्या मातीला एकदम फ्लॅट केलं, त्या मातीमध्ये तुम्ही झोपला, ठीक आहे, असं सरळ झोपला आणि उठून बघितलं की तुमच्यामुळे ती माती किती आत खोलवर घुसली. आणि दुसऱ्या केसमध्ये काय केलं, तुम्ही फक्त तिथे उभं राहिला आणि तुमचे पाय आतमध्ये जाणार त्याच्यामुळे. आणि दुसऱ्या केसमध्ये बघितलं की तेव्हा किती माती आत घुसली. आता तुम्ही झोपलाय त्यावेळी जास्त डीप जाल तुम्ही की तुमचे पाय जास्त आतमध्ये रुततील? काय सांगू, काय होईल सांगा? पाय जास्त पाय जास्त रुततील, बरोबर आहे. इथे पण तसंच आहे. पायाचा मॅम उदाहरणार्थ जर जी वस्तू उभी राहिली ती वस्तू जास्त खोलवरती जाऊ शकते. हो, आणि तसं त्याचं कारण काय आहे आता ते मी तुम्हाला इथे समजवणार आहे. ठीक आहे, कारण मी सांगते मॅम त्याचं जडत्व सारखं असतं त्यामुळे. हा जडत्व, बरं ठीक आहे, थांबा मी आधी एक्सप्लेन करते तुम्हाला, ते समजून घ्या मुलांना. बघा रुद्र, बेटा म्यूट कर, तू गाणं गातोय ऐकायला येते. ठीक आहे, आता बघा सगळ्यात आधी की नाही मुलांनो, वस्तूचं ना वस्तुमान वेगळं असतं आणि त्याचं वजन वेगळं असतं. वस्तुमान वेगळं असतं आणि वजन वेगळं असतं. वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूच्या आतमध्ये असलेल्या द्रव्याची मोजणी. जसं की आता समजा तुम्ही एका ड्रॉइंग वर जाऊ नका बरं का. आता समजा मी एका माणसाला ड्रॉ केलं इथे, ठीक आहे, तर त्या माणसाचं वजन समजा आहे 50 किलो. किती आहे वजन त्या माणसाचं? 50 किलो. आपण वजन काट्यामध्ये आपण नॉर्मल आपल्या दैनंदिन जीवनात म्हणतो वजन वजन वजन, पण वैज्ञानिक दृष्ट्या तो शब्द चुकीचा आहे. वैज्ञानिक दृष्ट्या आपण ते वस्तुमान मोजत असतो. वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूच्या आतमध्ये जे द्रव्य पदार्थ आहे तो द्रव्य पदार्थ किती आहे त्याचं मोजमाप म्हणजे वस्तुमान. मग वजन काय असतं? बघा इंग्रजीमध्ये वस्तुमानाला म्हणतात मास, म्हणून आपण त्याला एम ने दर्शवतो. आणि वस्तुमानानंतर वजनाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो वेट. वेट किती आहे म्हणतो ना, तर ते वेट म्हणजे असतं वजन, म्हणून आपण त्याला डब्ल्यू ने दर्शवतो. आणि त्याचं सूत्र आहे एम इंटू जी. एक सेकंड मुलांना, दरवाजावर कोणतरी आहे. एक सेकंड. कोण आहे? येस, W इज इक्वल टू mg. हे कशाचं सूत्र आहे? वजन काढायचं सूत्र आहे. आता ना तुम्ही जी काय आहे ना हे तुम्हाला पुढच्या वर्षी 9वीला गेल्यावरच कळेलच, पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की ही जी आहे की नाही, ही जीची जी किंमत आहे आपल्या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे की नाही, त्या गुरुत्वाकर्षणाशी जोडलेली आहे. आणि पृथ्वीवर त्याची किंमत आहे 10, म्हणजे 9.8 असते, पण आपण त्याला सरासरी 10 घेऊन टाकतो, तर ह्याची किंमत नेहमी 10 असते. आता मग बघा, माणसाचं वस्तुमान जर 50 असेल तर त्याचं वजन किती येईल रे आता मग, म्हणजे त्याचं वेट किती येईल? एम ची किंमत आपण ठेवली 50 आणि जी ची किंमत किती आहे 10, तर मग ह्याचं वेट किती येईल? 500. 50 गुणिले 10 गुणिले 500. आणि माहितीये कशामध्ये लिहितात? न्यूटन मध्ये. मास लिहितो आपण किलोग्राम मध्ये आणि वेट लिहितो न्यूटन मध्ये. तर तुम्ही म्हणाल अरे न्यूटन तर बल असतं. हो बरोबर. वजन म्हणजे काय माहितीये का?
किती बलाने पृथ्वी आपल्याला स्वतःकडे खेचते ते असतं वजन. आणि मास काय असतं? मास काय असतं? त्याच्यामध्ये किती द्रव्य पदार्थ आहे, त्या वस्तूमध्ये द्रव्य पदार्थ किती आहे त्याला म्हणतात वस्तुमान. आणि वजन म्हणजे काय? किती बलाने पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचते. आता मग मी हे कशासाठी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते कळेल. आता काय केलेलं आपण, तुम्ही आता ही जी नदी किनाऱ्याची माती जी आहे ती काय केलेली, अशी फ्लॅट केली हिला. एकामध्ये काय झालंय, एकामध्ये असं तुम्ही स्ट्रेट उभं राहिलाय एका पोझिशन मध्ये, आणि दुसऱ्या पोझिशन मध्ये काय केलंय, तुम्ही असं झोपलाय, बरोबर. तर दोन्हीकडे बघितलं तुम्ही तर ह्या पोझिशन मध्ये काय होतंय, दोन्ही केसेस मध्ये तुम्ही किती बल लावताय जमिनीवरती, तुम्ही बल किती लावताय जमिनीवर, सेमच. तुम्ही लावलेलं बल म्हणजेच तुमचं वजन आहे. बघा हा, मी वस्तुमान नाही म्हणत आहे, काय म्हणते, तुमचं वजन. आता समजा हाच माणूस आहे 50 किलोचा, ज्याचं मास म्हणजे वस्तुमान 50 किलो आहे, मग त्याचं वेट किती आहे, 500 न्यूटन. याचा अर्थ हा माणूस किती बल लावतोय जमिनीवरती, बल किती लावतोय, 500 न्यूटन, बरोबर. मग दोन्ही पण केसेस मध्ये, उभा असो किंवा आडवा झोपलेला असो, दोन्ही पण केसेस मध्ये तो बल तर सेमच लावतोय, 500, बरोबर की नाही. बल सेम लावतोय, पण तरी पण पहिल्या केसमध्ये जमीन जास्त, म्हणजे माती जास्त आत रुतली जाते, आणि ह्याच्यामध्ये एवढी माती जास्त डीप नाही जाते. याचा अर्थ काय, तर मुलांना समजून घ्या, दाबलाच आपण इंग्रजीमध्ये प्रेशर म्हणतो, आणि याचं सूत्र आहे, तुम्ही लावलेलं बल भागिले क्षेत्रफळ, त्या जागेचं क्षेत्रफळ, ज्या जागेवर तुम्ही बल लावताय. म्हणजे काय होतंय, तुम्ही त्या माणसाने पहिल्यांदा ज्यावेळी बल लावले त्याने सगळं लावलेलं बल कुठे एकवटले, त्याच्या पायाच्या क्षेत्रफळावर. म्हणजे खालची जी आपली पावलं आहेत, जी पावलं त्या जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, फक्त तेवढ्याच क्षेत्रफळावरती त्याचं सगळंच्या सगळं 500 न्यूटन बल एकवटित झालंय. आणि दुसऱ्या केसमध्ये काय झालंय, त्याच्या बॉडीचा मागचा जो पृष्ठभाग आहे, त्या पूर्ण पाठचा पृष्ठभागाचा जो क्षेत्रफळ आहे, त्याच्यावरती ते बल पसरलं. 500 न्यूटन बल काय झालं, पसरलं. त्याच्यामुळे मग दाब काय झाला, कमी झाला, है ना. तुमचा एरिया वाढतोय, क्षेत्रफळ केसमध्ये म्हणजे एरिया, दुसऱ्या केसमध्ये क्षेत्रफळ वाढते, क्षेत्रफळ वाढल्यामुळे दाब कमी होतोय. अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता समजा तुम्हाला ना एक खिळा आहे, हा समजा एक आपण खिळा घेतला आणि खिळा तुम्हाला ठोकायचाय भिंतीमध्ये. तर हा समजा पहिलावाला खिळा आहे, तर ह्याचं ना हे जे टोक आहे ते एकदम शार्प आहे, चांगला क्वालिटीचा खिळा आहे. आणि दुसरा खिळा जो घेतला ना मुलांना, तुम्ही सेमच दिसणार आहे, पण तो खूप दिवस ठेवून ना थोडासा गंजला तो खिळा, आणि तो गंजल्यामुळे काय झालं, त्याची जे इथलं जे टोक आहे ना ते थोडस मॉन्ड झालं ना, आपण म्हणतो खिळा, तर त्याचा इथला जो एरिया आहे, त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते थोडस वाढलं. आता तुम्ही स्वतः अनुभवलंय, खिळ्याचं हे टोक एकदम असं शार्प असेल की खिळा लगेच भिंतीमध्ये घुसतो, आणि त्याचं असं टोक, त्याचा शेंडाच तुटला असेल किंवा गंज लागला असेल तर त्याला काय होतं, वेळ लागतो, जोर लावावा लागतो, खूप बल लावावं लागतं मॅम. येस. तर आपण दोन्ही केसमध्ये ह्या दोघांवरती जर सेम बल लावलं, समजा इथे ह्याला 50 न्यूटन लावलं आणि ह्याला पण 50 न्यूटन लावलं बल, तर हा 50 न्यूटन मध्ये लगेच आत गेला, पण हा 50 न्यूटन बल लावल्यावर आत जातच नाहीये. ह्या 50 न्यूटन पेक्षा जास्त वाढवावं लागतं आपल्याला बल. कधी कधी बल वाढवून पण नाही तो जात. असं का? कारण हे 50 न्यूटन बल इथे एका पॉइंट मध्ये एकवटलं जातंय, त्याच्यामुळे काय होतंय, इथे दाब वाढतोय, है ना. इथे पी काय होतोय, दाब वाढतोय. का वाढतोय? कारण आपलं जे छेद आहे तो कमी होतोय, एरिया कमी झाला ना हा, तर छेद कमी होतोय, त्याच्यामुळे बलाचा जो इम्पॅक्ट आहे
तो वाढतोय. आणि दुसऱ्या केसमध्ये काय होतंय, ह्या एवढ्या मोठ्या एरियावरती हे 50 न्यूटन बल काय होतंय, पसरलं जातंय. त्याच्यामुळे दाब काय होतोय, पी काय होतोय, कमी होतोय. म्हणून दाब काय असतं, बल भागिले क्षेत्रफळ, एरिया. म्हणजे जेवढा तुमचा एरिया जास्त तेवढं बल, दाब कमी, आणि जेवढा तुमचा एरिया कमी तेवढा जास्त दाब. ह्याचं अजून एक उदाहरण मी देते. तुमच्याकडे तुम्ही 2 टाईपच्या स्कूलसाठी बॅग्स वापरल्या असतील. एक असते स्लिंग बॅग. स्लिंग बॅग म्हणजे काय, ज्याची एकदम छोटीशी अशी दोरीच असते, नुसती ती दोरी. मॅम तुमचा आवाज ब्रेक. मॅम मला स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. दिसते मॅम. नाही मॅम, मॅम ब्रेक नाही होते मॅम. माझा आवाज, मॅडम तुमचा माझा आवाज, नाटक येतोय. हा, आता माझा आवाज येतोय बरोबर? हो मॅम, क्लिअर येतोय आवाज. स्क्रीन दिसते? हो हा, स्क्रीन पण दिसते. हा, ऐका आता, हो दिसते. ऐका. हा, तर आपल्याकडे ना आपण 2 प्रकारच्या बॅग्स वापरल्या असतील. एक असते स्लिंग बॅग. स्लिंग बॅग म्हणजे काय, तिचे जे नुसतं हात असतात ना, जे आपण खांद्याला अडकवतो, ते बंद असतात, ते खांद्याला अडकवतो, एकदम छोटेसे पातळ रश्शी सारखे असतात. आणि दुसरी बॅग असते आपली प्रॉपर स्कूल बॅग, जिचे असे मोठे लांब पसरलेले बेल्ट असतात आणि त्याच्यात स्पंज पण असतो. आता सेम पुस्तकं तुम्ही त्या स्लिंग बॅग मध्ये भरली आणि तेवढीच पुस्तकं, तीच पुस्तकं तुम्ही त्या मोठ्या बेल्ट असलेल्या बॅगेत भरली. कुठली बॅग अडकवून तुमचे खांदे दुखायला लागतात रे, आणि वन पण येतात असे स्किनवर? मॅम बारीक असलेली. दोरीवाली बॅगेचं वजन तेवढंच आहे दोन्ही केस मध्ये, है ना? तरी पण स्लिंग बॅगने जास्त दुखतं का? बारीक कारण त्याच्यावरती वजन जास्त पडतं आणि त्याच्यामध्ये स्पंज नसतो, त्यामुळे बरोबर, अगदी बरोबर. काय होतंय, पहिल्या केसमध्ये बॅगेचं वजन तर तेवढंच आहे, पण ते बॅगेचं वजन ते एवढ्याशा छोट्याशा रश्शीच्या क्षेत्रफळापुरतच पसरले. आणि दुसऱ्या केसमध्ये काय होतंय, ते बॅगेचं वजन कुठपर्यंत पसरले, ते पूर्ण मोठा जो बेल्ट आहे त्या पूर्ण बेल्टच्या पृष्ठभागावरती, त्याच्या क्षेत्रफळावरती ते पसरले. त्याच्यामुळे फक्त एकाच एवढं पातळशा पृष्ठभागावरती त्याचं वजन नाही पसरलंय, है ना? म्हणून मग दुसऱ्या केसमध्ये आपल्याला जास्त आराम मिळतो. म्हणून बॅगेचे ते स्ट्रॅप्स जे ते मोठे बनवलेले असतात, त्याच्यामध्ये थोडा स्पंज पण टाकतात की आपल्याला ते थोडस सॉफ्ट फील व्हावं म्हणून. अजून एक क्वेश्चन, कार असते, कारचे टायर्स बघा आणि ट्रकचे टायर बघा, दोघांमध्ये फरक आहे. खूप फरक. हा, कोण सांगेल का? अक्षरा सांग. साईनाथ सांगेल. साईनाथ सांग रे. कारण की कनी मॅम ते कारचे टायर लहान राहतात आणि बारीक राहतात थोडे, आणि ट्रॅक्टरचे ट्रकचे टायर मोठे राहतात मॅम, आणि ते थोडं जाड राहते. हा, का तेच म्हणतोय, का असं का केलंय रे? कारण ट्रक वरती ट्रकचे वजन जास्त राहते ना मॅम, त्याच्यामुळे. हा, ट्रॅक्टरचं वजन जास्त असतं. वजन जास्त असल्यामुळे बल जास्त असेल, बल जास्त असल्यामुळे दाब पण जास्त पडेल ना. त्या टायरवर जो येणारा दाब आहे, तो टायर जास्त दाबला जाईल. दाबून दाबून टायर काय होईल, फुटेल, है ना? शिवाय ट्रक तर असतोच वजनावर, त्याच्यामध्ये खूप सारं सामान भरून घेऊन जाण्यासाठी, है ना? ट्रक लोडच कॅरी करत असतो. कारमध्ये आपण एवढं लोड नाही कॅरी करत. कार वजनाने हलकी, स्वतः पण कार हलकी असते, आणि कारमध्ये आपण सामान पण जास्त काय वजनाचं ठेवतो. येस जागृती. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. नाही मॅम, येतोय आवाज. येतोय मॅम, चेक करून घ्या. हा, ठीक आहे. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. आता इथपर्यंत कळलं दाब काय असतो मुलांना? कळलं? हो मॅम, कळलं. हो मॅम. मॅम रिपीट करता का? दाब म्हणजे, बेटा ते परत सांगते, दाब म्हणजे बल भागिले क्षेत्रफळ.
दाब म्हणजे काय? बल भागिले क्षेत्रफळ. आणि आपण दाबाचं सूत्र म्हणून काय लिहितो? P इज इक्वल टू F/A. आता मी जे तुम्हाला करून दाखवलेलं होतं ते. ठीक आहे. आणि आपण जसं बलाला न्यूटन मध्ये मोजतो तसं दाब आपण ज्या एककामध्ये मोजतो त्या एककाचं नाव आहे पास्कल. ठीक आहे. ते सायंटिस्टने ज्याने शोधून काढलं ना दाबाबद्दल त्याच्याच नावावरून हे बघा पास्कल आपण त्याला एकक वापरतो. बल कशामध्ये मोजतो? एककामध्ये. बल कशामध्ये मोजतो? न्यूटन मध्ये. नाहीये. न्यूटन बल न्यूटन हा. आणि दाब म्हणजे प्रेशर आपण पास्कल मध्ये मोजतो. हे जे सूत्र आपण बघितलं ना, P इज इक्वल टू F/A. P इज इक्वल टू F भागिले A. P म्हणजे प्रेशर, F म्हणजे फोर्स, A म्हणजे एरिया. ठीक आहे. इंग्लिशच्या नावावरून त्यांचे पहिली लेटर्स घेतलेले आहेत. तर मराठीमध्ये म्हटलं तर आपण दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ हे त्याचं सूत्र. हा क्षेत्रफळावर आधारित आपण पुढच्या क्लासमध्ये गणित सोडवणार आहोत. टाकलेलं. हा ठीक आहे. आता मग मुलांनो एक महत्त्वाची अनाउन्समेंट. तुमचा आता 8:30 वाजता एक पालकांबरोबर मीटिंग आहे. पटकन मी होमवर्क देते. तुम्हाला लिंक ग्रुपमध्ये आली असेल 8:30 वाजताची. त्या लिंकवर दाबायचं आणि पुन्हा नियती मॅम आता त्याच्या आधी होमवर्क लिहून घ्या फटाफट. तुम्ही होमवर्क काय लिहिणार आहे? मॅम ग्रुपवर टाका ना. बर मग ग्रुपवर टाकते. ठीक आहे. एक मिनिट बेटा, एक मिनिट.